जय मल्हार, जय अहिल्या। आज पुन्हा एकदा खूप कमी दिवसांनी परत एकदा आपल्याकडं लाईव्हच्या माध्यमातून आपलं सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांशी, भगिनींशी, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा आपणापुढे लाईव्हच्या माध्यमातून आज येत आहे। काय करणार, कारण रात्र वैराची। महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि 7 तारखेला माझ्या मते आता मतदान होणार आहे आणि राज्यातील, केंद्रातील दिग्गज नेते येऊन या ठिकाणी प्रचार करतायत स्वतःच्या उमेदवारांसाठी। ठीक आहे, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या पक्षाचा येऊन प्रचार करावा, त्या ठिकाणी जे काही त्यांना खोट्या आश्वासात्मक आणि गाजरं दाखवण्याचा जे काही प्रकार गेली अनेक वर्ष करतायत ते पुन्हा एकदा त्यांनी जोरात चालू केला आहे। हा कार्यक्रम करू द्या, कारण लोकांना पण कदाचित गाजरं बघायची आणि गाजरं दाखवल्यानंतर त्यांच्या खोट्या आमिषाला बळी पडायची सवय लागलेली असल्यामुळं आमच्या देखील काही बांधवांना ते गाजरं म्हणजे खूप मोठं असं काहीतरी सरकार आपल्याला पुन्हा एकदा त्या गाजराच्या माध्यमातून अजून काहीतरी नवीन देणार आहे असं वाटत असल्यामुळे आमची बांधव देखील त्या ठिकाणी जात आहेत, टाळ्या वाजवत आहेत, त्यांनी दिलेल्या घोषणांना जोरजोरात प्रतिसाद देत आहेत। परंतु हे सगळं करत असताना मी आज लाईव्ह यायचं कारण हे, जे आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कोट्यावधी बांधवांचं जे प्रतीक आहे भंडारा आणि घुंगडं, जे घुंगडं आपल्या खांद्यावर घेऊन आणि कपाळी भंडारा लावून आणि डोक्यावरती पगडी बांधून ज्या सद्गुरू संत बाळूमामांनी राज्याचंच नव्हे तर देशाचं प्रतीक असणारे, सर्व तमाम देशभरातील नव्हे तर परदेशातीलही बांधवांचं एक श्रद्धेचं प्रतीक असणारे आमचे सद्गुरू संत बाळूमामा। आज काय प्रकार चालू आहेत तर त्या सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाचा मतदानासाठी यांच्या त्या घाणेरड्या राजकारणामध्ये तेव्हा नाही ते आमच्या सद्गुरू संत बाळूमामांची यांना आठवण आली आणि मग त्या सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाच्या जोरजोरात त्या ठिकाणी नामोल्लेख करून घोषणा देऊन बाळूमामांच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार। का तर हा समाज भावनिक आहे, आमचा भोळा बाबडा धनगर समाज। मग यांच्या भावनेत हात घालायचा, यांना यांच्या सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या नावाने घोषणा देऊन भावनिक आवाहन करायचं आणि मताचा जोगवा मागायचा। जी गेली अनेक वर्ष आम्ही प्रकार बघत आलो ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, तेच त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होतीये आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय। ठीक आहे, सद्गुरू संत बाळूमामा हे कोणत्याही एका जातीचे श्रद्धास्थान नाहीये, ते महाराष्ट्रात नव्हे देशातील संबंध जे पण खरं बाळूमामांचे भक्त आहेत ते सर्वांचेच सद्गुरू संत बाळूमामा श्रद्धेचं प्रतीक आहे। परंतु तुमच्या या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही जर का आमच्या सद्गुरू संत बाळूमामांचा जर का नामोल्लेख करत असाल, तुमच्यासारखे लबाड लांडगे, धूर्त कोल्हे, तुमच्यासारखे गेली अनेक वर्ष समाजाच्या टाळवरचं लोणी खाऊन सत्ता उपभोगणारे बोकडं तुम्ही
बुडाखाली खुर्च्या दाबून बसलेले गेली अनेक वर्ष जातीच्या नावाखाली, आरक्षणाच्या नावाखाली या जातीला अनेक वर्ष फसवून, छातीत पाठीत खंजीर खुपसून या समाजाची पिळवणूक करणारे, फसवणूक करणारे हे असेच 2014ला सोलापूरमध्ये येऊन आमचा भोळा बाबडा धनगर समाज, या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आणि आम्ही आता सत्तेत आल्यानंतर नक्कीच धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे असेच बोलले होते ना सोलापूरच्या सभेमध्ये. त्याच्या अगोदर 2003ला स्वर्गीय त्यावेळेसचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंढरपूरला मोठा मेळावा घेतला. टाकलं त्यांच्या गळ्यात आपलं ढोलकं बांधलं, भंडारा लावला, घोंगडं टाकलं, झालं. तिथं समाज सगळा भावनिक झाला. बटन तुटस्तोर हाणले मतदान. 93 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यावेळेस पण तसंच. त्यावेळेसचे मुख्यमंत्री घेतला सांगलीला मोठा समाजाचा मेळावा, बोलवलं पंतप्रधानांना. येळकोट येळकोट जय मल्हारचा दिला नारा. त्यांच्याही गळ्यात पुन्हा ढोलकं, त्यांच्याही गळ्यात पुन्हा ते खांद्यावर घोंगडं टाकलं, कपाळाला भंडारा लावला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या त्यांनी देखील घोषणा दिल्या. झाला समाज पुन्हा त्यांच्याही मग. 93 झालं, 2003 झालं, 9 झालं, 14 झालं, 19 झालं, 24 आता. म्हणजे 25 वर्ष हा खेळ आम्ही उघड्या डोळ्याने बघतोय, जसं आम्हाला कळतंय. सर्वांना दिसतंय की ह्या जे आता येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत आहेत, आता तुम्हाला आमच्या बाळूमामांची आठवण झाली. एवढ्या वर्षामध्ये नाही बरं तुम्हाला कधी कळलं या धनगर समाजाच्या काय व्यथा, या धनगर समाजाच्या भोळ्या बाबड्या काय मागणी आहे त्यांची आरक्षणाची. बोलले ना आता माग माळशिरसला का सोलापूरमध्ये आता 2 दिवसापूर्वी आलते ना पंतप्रधान साहेब, आलते. काय म्हणले, या समाजाला नाहीच तर प्रत्येक ओबीसी असेल, एनटी असेल, बीएनटी सर्व समाजाचं आरक्षण आम्ही बाधित ठेवू. अहो तुम्ही बाधित आरक्षण आहे ते सोडा, जे आहेत ते द्यायला तयार नाही. 10 वर्ष या जातीची तुम्ही फसवणूक पिळवणूक केली. लाज कस काय वाटत नाही तुम्हाला? पावित्र्य राखा त्या भंडाऱ्याचं. आणि जे कोण त्यांना भंडारा लावतायत आणि घोंगडं टाकतायत खांद्यावर, अहो जरा भान ठेवा काय करताय तुम्ही. लाज ठेवा जरा, जनाची नाही तर मनाची तरी. ज्यांच्या तोंडावरती आता बोलू नये असं काही लावायला पाहिजे होतं त्यांच्या कपाळावर तुम्ही भंडारा लावताय. एक माईचा लाल नाही तिथं. साधं त्या कोण असतील ते केंद्रातील राज्यातील नेते, त्यांना विचारायचं की का हो तुम्ही आम्हाला 2014ला आरक्षणाच्या बाबतीमध्ये पहिल्या आम्ही कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा मार्ग मागे लावू, निर्णय लावू म्हणून म्हणणारे, आज कोणत्या तोंडाने तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देतायत का? त्या माढ्यामध्ये धनगर समाजाचे 7.5 लाख मतदान म्हणून तुम्हाला आता कळतं का बाळूमामांच्या नावानं चांगलं? म्हणून तुम्हाला आता कळतं येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा. म्हणजे हा समाज भावनिक आहे, भावनात्मक होतो. भावनिक झाला की आपल्याला मतदान करेल. आता तुम्हाला धनगरांच्या मताची जरूरत पडली. गेलात का एवढ्या वर्षात? कधी आदमापूरला गेलात? कधी गेलात मेटकेला? आमच्या सद्गुरू संत बाळूमामांच्या चरणी कधी नतमस्तक झालात? आता तुम्हाला कळतं. त्या बाबतीत माझं दुमत नाहीये. सद्गुरू संत बाळूमामांचं नाव घेऊन त्यांचा जय जयकार करतात, करायलाच पाहिजे. निस्वार्थी आणि कधीच कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. आपलं आयुष्य अख्खं ज्यांनी समाजासाठी वाहिलं, ना घरादाराचा ना कुठल्याही संसाराचा विचार करता, त्या सद्गुरू संत बाळूमामांपेक्षा कोणीही मोठं नाहीये. अहो परंतु तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी नालायक साल्यावर लाजा वाटत नाही तुम्हाला? आता तुमची एवढी मजा झाली. पहिल्यांदा तर ठीक आहे, धनगर समाजाच्या नावाने भिका मागत होतात. आमच्या समाजाचे वेगवेगळी नावं आणि येळकोट येळकोट जय मल्हार आणि धनगरांना मी आरक्षण देणं.
आता तुम्ही पण आमचे देव पण चोरायला लागलात. त्यांना देखील या तुमच्या घाणेरड्या राजकारणात तुम्ही आता सामील करून घेणार आहात. एवढी तुमची नीच आणि नालायक वृत्ती झाली आता. अहो किती किती स्वतःची लायकी दाखवायची म्हणजे त्याला काहीतरी थोडी मर्यादा ठेवा. असं नाही होत म्हणून असं बोला ना तुम्ही आरक्षणासाठी आजपर्यंत काय केलं ह्याचं उत्तर द्या. या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये 10 वर्ष आम्ही लढतोय. जसं तुम्ही सत्तेत बसलात केंद्रात आणि राज्यात तेव्हापासून त्याच्या अगोदर जे होते त्यांच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊन खेटरा घातल्या, वेगवेगळे पुरावे दिले, संदर्भ दिले. न्यायालयामध्ये तुम्ही 12 वर्ष आम्हाला सांगितलं, तिथं आम्ही काय काय तुमचं म्हणणं मांडायचं ते जाऊन तिथं मांडलं, म्हटलात सरकार राज्य सरकार म्हटलं. तिथं देखील तुम्ही बोंब केली. कधी म्हणताय आमच्या हातात नाही केंद्राच्या हातात आहे, कधी म्हणताय केंद्राच्या नाही राज्याने तसा प्रस्ताव पाठवावा, कधी म्हणताय आमच्या हातात नाही दोघांच्या हातात आहे, न्यायालयातून तुमचा निर्णय होणार आहे. माझं आज मी लाईव्ह मध्ये जास्त आपला सर्वांचा वेळ घेणार नाहीये. मला जे बोलायचंय आणि मला जे सांगायचे आणि जे काही तुम्हाला एक मला वाटतं की अशा पद्धतीने आपण तुमच्या पुढे जे बोलावं मोजक्याच शब्दात बोलणार आहे. हा धनगर समाज जो महाराष्ट्रामध्ये 3 कोटी एवढ्या मोठ्या संख्येने आहे, हा भावनिक समाज आहे आणि ह्यांच्या भावनेला हात घालायचा ही अशा प्रकारच्या काहीतरी समाज भोळा बाबडा आपल्या भूलथापाला बळी पडला पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या आणि आमचा समाज मग ते आरक्षण विरक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष करून एवढा मोठा देशाचा नेता येऊन इथं बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणतोय, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतोय. म्हणजे आता आपण नक्कीच त्या पक्षाला मतदान केलं पाहिजे. ही अशी जी तुमची वृत्ती चाललेली ना घाणेरडी, ह्या वृत्तींना आता आम्ही कधीच कदापि बळी पडणार नाही, लक्षात घ्या. 7 तारखेला मतदान आहे. हे असे केंद्रातले राज्यातले नाचे म्हणतात त्यांना, नाचे सोंगाड्या असतो ना, सोंगाड्या जे वेगवेगळी सोंग करतो, हे असले सोंगाडे आता फिरतील सगळ्या राज्यात वेगवेगळी सोंग करत. या सोंगाड्यांना यांची जागा दाखवा. एक महाराष्ट्रामध्ये असा मायचा लाल नाही, एक असा धनगर सुपुत्र नाही. आहेत ना भाजपमध्ये सुद्धा धनगर समाजाचे आहेत ना, अनेक नेते आहेत ना. का विचारत नाही तुम्ही? का त्यांना जाब विचारत नाही? का रे बाबा, अजून किती वर्ष तुम्ही आम्हाला अशाच गाजर दाखवण्याचा कार्यक्रम करणार आहे? एक कॅबिनेट नाही, 1000 कॅबिनेट झाल्या. हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं, हे गेले, ते गेले, दुगाडी झाली, तिगाडी झाली, बिगाडी सगळं झालं. ज्यावेळेस 2 पक्षाचं सरकार होतं, जे आता सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यावेळेस त्यांनी जेजुरीला जाऊन आणि महाराष्ट्राच्या विधान भवनासमोर पिवळे पटके घोंगडी खांद्यावर टाकून, हातात आमच्या धनगरांच्या काट्या घेऊन, कपाळी भंडारा माथी लावून धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून जे घोषणा देत होते ना, बारामतीकर, सांगलीकर सगळे होते त्याच्यात, बीडकर होते, बीडचे खूप खूप सगळे अगदी पार काट्या हातात उंचावून दाखवत होते. एवढा जर का तुम्हाला समाजाबद्दल कळवळा होता आमच्या, तर का नाही आता तुम्ही त्यांच्या बरोबर सत्तेत बसला आहात ना? विचारानं जावं आता त्यांना. त्यावेळेस तुम्ही विरोधी होतात, विरोधी पक्ष नेते होतात, विरोधात होतात, सत्तेत नव्हतात. आता सत्तेत गेलात, आता काय तुमची तोंड शिवली?
का फेविकॉलचे डबे तुमच्या तोंडात ठासलेत की ते चिटकल्यामुळे उघडत नाहीयेत? हे असले तुमच्या नाटकी आणि बेडगी आता ढोंग्यांना आमचा समाज कधीच बळी पडणार नाही, लक्षात घ्या. माझं आव्हान आहे, अजिबात कोणत्याही असल्या भूलथापाला बळी पडू नका. आज तुमच्या पुढे लाईव्ह यायचं कारण हे होतं, हे जे 3-4 दिवसाचे जे नाटक चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, जे लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात जे प्रचार चालू झालाय ना, करा काय तुम्हाला बोंबलायचं, तुमच्या पक्षाने काय उपडाउपडी केली आहे ते सांगत बसा. पण या धनगरांना एक गट्टा 3 कोटी मतदान कसं आपल्या पदरात पाडायचं, कारण हुशार असतात ना हे, खूप हुशार. मग काय करायचं तर यांच्या देवदेवतांचा भावना आहेत, मग त्याच्यात हात घाला. पावित्र्य यांचा भंडारा करा, तसे रूप मस्त पटका डोक्यावर लावायचा, माती भंडारा लावायचा, खांद्यावर घोंगडं घ्यायचं, तशी वेशभूषा करायची. तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचा कारभार नाही, तुम्हाला एखाद्या नाटक कंपनीत भरती केलं पाहिजे. त्याच्यात तुम्हाला सोमाड्याचे दिले ना भूमिका, खूप चांगल्या नीटपणे तुम्ही निभवतात ते. हे तुम्हाला वाटत असले असं जय मल्हार आणि हे अशा घोषणा करून येळकोट, त्याचा अर्थ तर कळतो का तुम्हाला? कशाला येळकोट जय मल्हार म्हणतात? अहो, हा धनगर समाजाचा भंडारा म्हणजे एकदा भंडारा उचलून आमच्या धनगरांनी एकदा शपथ वाहिली ना, जीव गेला तरी चालेल, पण एक वेळेस दिलेल्या शब्दापासून मागं फिरत नाही, ते त्या भंडाऱ्याचं पावित्र्य. आणि तुम्ही साल्यावर 10-15 वर्ष या समाजाची पिळवणूक करताय, फसवणूक करताय, आणि तुम्ही खुशाल कपाळाला तुमच्या भंडारा लावताय. अहो, भंडारा नाही, एखाद्या आता बोलू नये जनावराचं घाण लावायची पण लायकी नाहीये तुमची. सगळेच जी पण आजपर्यंत या समाजाची फसवणूक करणारे नालायक बेशरम साले बोकडे आहेत, तुम्हाला कुणालाही अधिकार नाहीये भंडारा लावून घ्यायचा, याद राखा. आणि जे कोण त्यांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून ही असली नालायक नाटकं करतायत ना, त्या सगळ्यांना सांगायचे, तुम्हाला बाकीचं काय तुमच्या घरून आणून लावायचे ना, लावत बसा. त्या भंडाऱ्याचं पावित्र्य राखा. भंडाऱ्याची जर का ते पावित्र्य नष्ट कराल ना, तर याद राखा, साड्यावर या धनगरांशी तुमची गाठ आहे. अहो, जरूर जर का तसे जर का जातीबद्दल जर का केलं असतं ना, आम्ही स्वतः भंडाराच काय प्रत्येक धनगरांनी येऊन तुमचे पाय धुतले असते. गावागावात तुमच्या हत्तीवरून मिळून स्वखर्चाने काढले असते आमच्या धनगरांनी. तुमच्यासारख्या लबाड लाडग्यांना, कुत्र्यांना, रक्तपिपासूसाने तुम्ही तुमच्या खुर्च्या शाबूत ठेवण्यासाठी, तुमची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी, तुमचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्या धनगरांनीच दरवेळेस बळी द्यायचा का? हे काय कमी पडते म्हणून आता तुम्ही देवदेवतांवरती आमच्या भावनात्मक हात घालताय का? काय त्या आदमापूरसाठी आजपर्यंत किती तुम्ही त्याचा निधी देऊन त्या मंदिरांचा जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केला? आज तुम्हाला सद्गुरू संत बाळूमामा आमची आठवत आहेत. आज तुम्हाला आमच्या बेलभांडाऱ्याची आठवण येते. कुठे गेलते इतक्या वर्ष तुमचं समाजाबद्दलची आत्मीयता? ज्यावेळेस आमचे निष्पाप धनगर बांधव ज्यावेळेस 15-15 दिवस जेलमध्ये गेले होते, कुठे गेलता तुमचा हा बेडगी ढोंगेपणा? 18 दिवस ज्यावेळेस उपोषणाला बसले होते, अरे किडन्या खराब झाल्या बिचाऱ्यांच्या, किडन्या, संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे. एक कोण गेलता का तिथं भेटायला? शाना आत्ताचा जो काही लई समाजाचे प्रेम दाखवते तो, काय तुम्ही मदत केलीत त्यांना? एकाने साधं तिथं जाऊन त्यांची विचारपूस देखील केली नाही. आणि आज तुम्ही आमच्या आरक्षणाचे आम्हाला दाखवताय का किती प्रेम आहे तुम्हाला, किती काळजी आहे तुम्हाला समाजाची?
आरक्षणाच्या नावावरती ज्यावेळेस आम्ही वेळोवेळी विचारलं त्यावेळेस तुमची तोंड बंद. काय त्या नागपूरच्या मीटिंग मध्ये बोललात माहित नाही आम्हाला. ठीक आहे, आम्ही त्या नव्हतो बैठकीला, पण तुम्ही कशा प्रकारे वागणूक दिली चांगलं माहिती आहे आम्हाला. मुंबईच्या बैठकीमध्ये काय केलं? आणि अशी आता सगळं करून आता तोंड दाखवायला जागा नाही राहिली तुम्हाला, उत्तर द्यायला थोबाड नाही राहिलं तुमचं. आता कळे ना काय करायचं, चलबिचल होते, अस्वस्थ होते. 7 तारखेला तर मतदान आहे, दिवस कमी, 4च दिवस राहिले. आणि कसलाही विचार न करता जर का एकट्टा मतदान पाहिजे असेल तर पहिले त्या धनगरांच्या भावनेला हात घाला. म्हणजे आपलं सगळं फावतंय आणि सगळं जमतंय व्यवस्थित. एवढं सोपं वाटलं तुम्हाला? ते 93, 2003, 2014ला जे काही तुम्ही केलं ना, ते सगळं आम्ही खूप सहन केलं. सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्ही म्हटलात तसं ठीक आहे, आता नाही देतील, आता म्हटले येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत आमची सत्ता उद्या देतो. 30 संस्था स्थापन केली म्हणले ठीक आहे, समिती स्थापन केली ठीक आहे. त्यात तुमची चूक नाही हो. हे जे सत्तेत राज्यात केंद्रात बसते तुमची चूक नाही. काय झाले, ह्या धनगर समाजामध्ये काही भडवे आणि दलालांचा जो सुळसुळाट सुरू झाला ना, त्यावेळेस दलाल भडवे काय करतात, माल विकायचा. भडवेगिरी म्हणजे स्वतःचा पण नाही, दुसऱ्यांचा. आणि भडवेगिरी करत दलाली कमवायची. 10-10 वर्ष बसलेत ना विधान परिषदेत, काही लोकसभेत गेलती, राज्यसभेवर गेलती ना काही. आता तोंड काय, कुठले तोंडाने बोलणार कुठल्या? कारण दलाली खाल्लेल्या दलालांना बोलायची त्यांची लायकी नसती. कसे बोलू शकणार? ज्या मालकांनी दलाली दिलेली असेल त्याच्या पुढे दलालाने तोंड उघडायचं नसतं. फक्त काय रे म्हणलं की जी हुजूर, एवढंच बोलायचं तुमचं काम आहे. आमच्यासारखी छाती ठोकपणे बोलतात कारण आम्ही कुणाला तसली, आम्ही कुणाचं मिंदे नाही होत. दुसऱ्यांच्या लोडणं स्वतःच्या गळ्यात बांधून जनावर कुठल्याही गावठ्यात बांधलं ना तर कितीही पळणार असलं तरी ते लोडणं सारखं पोटाला धडाधड अडकत लागत असतं, माहिती ना. या अशी गळ्यात लोडणी घेऊन फिरणारी तुमच्या अवलादी आहेत, आमच्या नाहीत. म्हणून तुम्ही आज मुख गिळून शांतपणे गप बसून सर्व ऐकताय, सर्व सहन करताय. आणि हा भंडारा आम्ही लावतो माथी ना, कारण जाती बाबतीत बेईमानी ही आमच्या रक्तात पिढ्यानपिढ्या कधी नव्हती आणि कधी होणार पण नाही. वेळ पडली तर सगळं संपून स्वतःला संपून घेऊ, पण जाती बरोबर कधीच बेईमानी करणार नाही आम्ही. हे रक्तात आहे आमच्या, हे कुणी सांगायची जरूरत लागत नाही. आणि म्हणून समाजाची इमान एतबार राहतो, म्हणून हा भंडारा आम्ही माती लावतो. तशी तुमची साल्यावर लायकी नाहीये ते भंडारा लावून घ्यायची. जरा शरम असेल ना तर थोबाडाला स्वतःच्या काळं फासून घ्या, काळं ते देखील कमी पडेल. की आपण कोणत्या तोंडानं, लाज माणसाला थोडी तरी लाज असते की आपण कोणत्या तोंडाने या जाती पुढे येतोय. आपण या जातीला 10 वर्ष फसवलंय. जेवढ्या आपण घोषणा दिल्या त्यातल्या 10% तरी आपण केल्या का पूर्ती होता? एकही सांगा तुम्ही, एक तरी कुठली योजना राबवली? सगळ्या कागदावर 10,000 कोटी दिले, हे अमुक केलं, हे तमुक केलं, याव केलं, जिल्ह्यात जिल्ह्यात वसतिगृह काढली, हे केली, तिकडून सुरुवात केली, इकडून सुरुवात केली, अमुक केलं, तमुक केलं, 5,000 कोटी देतो, 4,000 कोटी देतो, 2,000 कोटी. हे आहेत ना आमचे शहाणे. बाहेरून पत्रकारांचे डोम असले त्यांच्या पुढे तो थोबाड फुटस्तोर बोलतात ना. सात तारखेला मतदान आहे, लक्षात घ्या. कोणत्याही ह्या असल्या नालायकांच्या भूलथापाला बळी पडू नका. कोणत्याही प्रकारचं कसलंही भावनिक होऊन मतदान करू नका. भावनिक व्हायचे तर आपल्या जातीच्या उमेदवारांसाठी भावनिक व्हा, आपल्या जातीसाठी व्हा. हा इतिहास रचला जाणार आहे, लक्षात घ्या. इतिहास असाच रचला जात नाही.
जे जे महान थोर योद्धे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, जिजाऊ माता असतील, वर्षानुवर्ष घालवली इतिहास रचायला. त्यावेळेस आज देखील वर्षानुवर्ष, अनेक शेकडो वर्ष झाली तरी आपण त्यांचा इतिहास आत्मसात करतोय, जपतोय. तसा हा धनगरांचा इतिहास लिहिला जाणार आहे. यावेळेस लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला पाऊल उचलावं लागणार आहे. गळ्यात गुलामाचा पट्टा अडकून गुलामगिरी करत जर का आपण वर्षानुवर्ष, आपले काही पिढ्या गेल्या आणि आपल्याला पण जर का आपण तेच करत बसलो, तर तो गुलामगिरीचा ठपका ह्या धनगरांच्या नावापुढे लागला जाईल. लक्षात घ्या बांधवांनो, भूल थापाला बळी पडू नका. हे साले तोंड तसं एकदम भावनिक करून, डोळ्यात पाणी आल्यागत करून आणि वेगवेगळे तसले सोंगाड्याची सोंग घेऊन तुमच्या पुढे येत आहेत. म्हणून मी आज हे तुम्हाला सांगतोय, यांना यांची जागा दाखवायची आपल्याला. 7 तारखेला मतदानाला. ठीक आहे, आमचा उमेदवार नाही निवडून आला ना, ते आम्ही आमचं बघू, पण आम्हाला त्या गोष्टीचं शल्य राहणार नाही की तुमच्यासारख्या लबाड लांडग्यांना, गद्दारांना आणि समाजविरोधी असणाऱ्या तुमच्यासारख्या खोट्या खोट्या भूलथापा दाखवणाऱ्यांना आम्ही मतदान केलं, याचं कदाचित आम्हाला शल्य नसणार नाही. आम्हाला या गोष्टीचं अभिमान असेल की आमचं मतदान आमच्याच उमेदवाराला गेलं. तो किती मतांनी आला, पडला, किंवा त्याला मतं किती पडली, हे महत्वाचं नाही. आमचा धनगर समाज आमच्या धनगरांच्या पाठीशी उभा राहायला कायमस्वरूपी. जर का तुम्हाला या धनगरांची जरूरत नाही, तर आम्हाला सुद्धा तुमची जरूरत नाही. जर का तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर का जाणून बुजून जर का खुट्टी मारत असाल दरवेळेस, तर तुमचं बुच कसं ठोकायचं मतदानात, हे आम्ही देखील तुम्हाला आता ह्यावेळेस दाखवणार आहे. ठीक आहे, काही ठिकाणी आपले लोकसभा मतदारसंघामध्ये 1-1, 2-2, 3-3, 4-4 आपल्याच समाजाचे काही उमेदवार उभे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी सल्ला, मिटिंगा, बैठका घेऊन एक निर्णय घेऊन पण मतदान आपल्याच. कारण की जाणून बुजून निस्वार्थी एखादा जर का उमेदवार त्या मतदारसंघातून उभा आहे लोकसभेला, तर हेच चाले घाणेरडे राजकारण करणारे बागडबिल्ले, आपल्याच काही समाजातील जी दावणीला बांधली जातात अशा लोकांना मुद्दामून आतून काही देऊन दलाली उभे करतायत त्याच्या विरोधात. हे ओळखा. जो निस्वार्थी आरक्षणासाठी, समाजासाठी वर्षानुवर्ष झटत आहे, बेंडपाळ बांधवांसाठी, त्याच्या मागे ठामपणे, खंबीरपणे उभा राहा. मला आज तुमच्याशी जास्त चर्चा काही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करायची नव्हती. फक्त एवढंच सांगायचं होतं, कारण मी हे बघितलं ज्यावेळेस, त्यावेळेस तळपायच्या माझ्या मस्तकाला गेली की ही घाणेरडी राजकारणी साली कोणत्या कुठल्या तळाला जाऊ, स्तराला जाऊ शकतात. किती घाणेरडं राजकारण करणार, अजून किती. आमचे सद्गुरू संत बाळमामांच्या नावाचा उल्लेख करून तुमचं घाणेरडं राजकारण करू नका. त्या सद्गुरू संत बाळमामाची जर का लाठी आणि काठी सुरू झाली नाही एकदा तुमच्यावरती, तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि बाकीचं सगळं लांब राहून ह्या राज्याचं नाही, ह्या एखाद्या शहराचा नगरसेवक व्हायची पण तुमच्या अवकात राहायची नाही. लक्षात घ्या. कारण आमच्या सद्गुरू संत बाळमामांनी एकच, माझ्या पुढे चालतं फक्त सत्य. सत्याच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहणारे आमचे सर्वांचे सद्गुरू संत बाळमामा आहेत. आहे तुमच्यात तेवढी धमक, कुवत, सत्य राहायची, दिलेला शब्द पूर्ण करायची तुमची लायकी आहे. आणि आज तुम्ही सद्गुरू संत बाळमामांचं तुम्ही नाव घेताय. आजपर्यंत आमच्या बेल भांडाराशी आणि धनगरांच्या नावाशी तुम्ही भावनिक आव्हान घालून तुमचं घाणेरडं राजकारण केलं. आता तुमची एवढी हिंमत झाली की तुम्ही जगत संत गुरु संत बाळमामांचं नाव घ्यायला लागलात तुमच्या राजकारणासाठी. घ्यावं. तुम्हाला इतक्या वर्षात नाही आठवले आमचे बाळमामा? तुम्हाला नाही वाटलं ते आदमापूरचं आपण चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार करावा? आज देखील तिथं भक्त येतात त्यांची दर्शनासाठी. तिथं काय तुम्ही सुविधा केल्यात?
त्या मेटक्याचं काय केलंय तुम्ही? मेटक्या जिथं बाळूमामाचा जन्म झाला त्या मेटक्यामध्ये कधी गेलेत? कधी बघितलंय तिथली काय अवस्था आहे? अहो, धनगरांच्या भावनांशी खेळलात, वर्षानुवर्ष खेळत आलायत. सद्गुरू संत बाळूमामांच्या भावनांशी खेळायचं पाप करू नका. आयुष्यातून उठताल, आयुष्यातून, लक्षात घ्या. बाळूमामांची काठी जर का सुरू झाली एकदा, तर कोणताही देव तुम्हाला वाचू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि माझं सर्व माझ्या समाज बांधवांना आव्हान आहे, ही असली नाटकी साली नाटक कंपनी, जसे आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गावात त्या यात्रा जत्रा सुरू झाल्यात ना, वेगवेगळे तिथं नाटक कंपन्या जाऊन आपले कला नृत्य दाखवत आहेत, तशी आता ह्यांची एक नाटक कंपनी सुरू झाली आहे. त्यामुळे ह्यांनी पण आता राज्यात त्यांचा उभा केलाय फड सगळीकडे नेऊन. आणि त्यातले काही 4-5 सोंगडे असले सोंगाची नाटकं करतायत सावधरायांच्यापासून. जावा बघा, त्यांची नाटकं कशी बघायची जरूर बघा, पण ती नाटकं संपली की तिथंच तो विषय सोडून द्या. ही एक सुद्धा समाजाच्या बरोबर नाही, ही सर्व आपल्या धनगर समाजाच्या विरोधातली नाटकी, बेडगी प्रेम असणारी नालायक मंडळी आहेत. एक तरी आजपर्यंत जे एवढ्या आरक्षणावरती रान उठवलं आणि मोठमोठी भाषणं करत होती ना, महाराष्ट्र पार पेटून उठवला आम्ही आणि गाजवला आणि याव केलं आणि त्याव केलं, सगळं केलं. एक तरी तोंडातून ब्र शब्द काढतोय एक तरी? बोलतोय कोण आरक्षणावरती? बोलतोय कोण मेंढपाळावर होणाऱ्या अन्याय विरोधी? बोलतोय कोण आपल्या आज जे काय आपल्या समाजाचे काही अभ्यास करतात MPSC UPSCचा त्यांना ज्या सुविधा मिळत नाहीये त्याच्या बाबतीत कोण ब्र शब्द काढतोय? मेष महामंडळाच्या निधीची आज काय अवस्था आहे, कोण बोलतोय त्या विषयावर? अर्थमंत्री आहेत ना बारामतीचे, का नाही बोलत तुम्ही त्यांच्या पुढे जाऊन? ह्या आता कधी कोण बोललंय? आणि मग आमच्यासारखे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस आमची तोंड दिसली की तुमच्या बुडाला आग लागते लगेच. तुम्ही असं कसं बोलता, तुम्ही तसं कसं, मग काय करायचं? बोलायचं नाही तर काय करायचं? अहो, बोलतोय एवढं नशीब समजा, फक्त बोलतोय. अजून तर मला बाहेर पडायचंय. बाहेर पडून फिरायला एकदा सुरुवात केली सगळीकडं तर तुमची काय अवस्था करून टाकू आम्ही, लक्षात घ्या. माझ्या बांधवांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या मेंढपाळ बांधवांनो, रात्र वैराची आहे, दिवस खूप कमी आहेत आपल्याकडं. त्या आरक्षणाचं तर जे काय लागायचं ते आपण सर्वांनी बघितले डोळ्यांनी, काय अवस्था करून ठेवली यांनी. आता वेळ आलेली आहे या मतदानाच्या माध्यमातून ह्यांना यांची लायकी, जागा आणि धनगरांची ताकद दाखवून द्यायची. आपण कोणत्या पक्षाच्या विरोधात नाहीये, आपण कोणत्या पक्षाला काही उराशी बाळगून आणि फोटो लावून कोणत्या प्रकाशाचा आपल्याला प्रचार करायचा, कोणाचा द्वेषही नाहीये कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या पक्षाबद्दल आपल्याला आत्मीयताही नाही. परंतु ज्यांनी आज जातीला आरक्षणापासून गेली अनेक वर्ष वंचित ठेवलं, पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद केल्या, आम्हाला सुविधांपासून वंचित ठेवलं, आणि त्याच्या बाबतीत यांच्या कसल्याही प्रकारचं यांना जर का कसलं दुःख नसेल आणि या धनगरांची कसल्याही प्रकारे जर का मतदानाची जरूरत नसेल, तर आता त्यांना सुद्धा कोणताही अधिकार नाहीये जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं आणि आमच्या सद्गुरू संत बाळूमामांचं नाव घ्यायचं. हे तुम्हाला तुमच्या भावनाला हात घालून तुमचे मतदान स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी चाललेला हा खेळ आहे. हा खेळ यांच्या जागेवरच आपल्याला बंद करावा लागणार आहे येणाऱ्या 7 तारखेला. कपाळी भंडारा लावून सद्गुरू संत बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ व्हा की फक्त माझं मतदान माझ्या धनगराला जाणार. जर का ठीक आहे, तुमच्यासारखी 2 नंबरची मोहमाया नसेल आमच्याकडं, पण ह्या धनगरांचा शब्द आणि ह्या धनगरांचा भंडारा आहे ना, तुमच्या करोडो अरब रुपयांपेक्षा कितीतरी पटीने मोलाचा आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय हा धनगर समाज आता शांतच बसणार नाही. आणि 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये हा धनगर देखील तुम्हाला दाखवीन
तुमची काय ताकद लावायची आहे, किती तुम्हाला काय प्रचार कसा करायचा आहे आणि किती काय 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 सांगायचं. मी याव करतो त्याव करतो आणि मी ठरवलं तर ह्याला हे करेन आणि त्याला ते करेन. ते जुने डायलॉग, जुन्या पिक्चरचे जुने डायलॉग विसरून जायचे असतात. काही जण बोलतायत एकदा मी ठरवलं की मी हे करतो, एकदा मी ठरवलं की मी ते करतो. अहो ते 92-93चे डायलॉग आता 2024 मध्ये कुठे मारता? काहीतरी नवीन शोधा म्हणावा. आता तुमचे डायलॉग आहे ना, तुमचे डायलॉग फक्त आता तुमच्या पद्धतीने तुमच्या जवळच ठेवा. हे आमच्यासारखे जे कट्टर धनगर आहेत यांच्या पुढे तुमचे डायलॉग चालणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही तुमची ताकद लावा, कशी लावायची ते आम्ही आमची ताकद लावतो. 7 तारखेनंतर निकाल येईल. तुम्ही पण आहात, आम्ही पण आहोत. बघू काय होतंय. फक्त एवढंच सांगणं आहे, प्रचाराच्या तुमच्या काय असतील काय तुमच्या चाली त्या चालू राहू द्यात. कशा करायचं तशा पद्धतीने प्रत्येकाने प्रचार करायचा. प्रत्येकाला हक्क आहे उमेदवाराचा स्वतःच्या. परंतु आमच्या भावनेला हात घालून जर का खोटं आमच्या जर का पावित्र्य भंडाऱ्याचं जर का तुम्ही पावित्र्य नष्ट कराल आणि त्या सद्गुरू संत बाळूमामांचं जर का नाव घेऊन जर का प्रचारात वापरून तुमचं घाणेरडं राजकारण कराल तर याद राखा, गाठ या धनगरांशी. कदापि तुम्हाला मग माफी नाही. एवढंच आज सर्वांना सांगायचे. दिवस खूप कमी आहेत, रात्र वैरेची आहे. सावध राहा, सतर्क राहा आणि विचार करूनच मतदान करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय मल्हार, जय हिंद.